नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रामभाव अड्डा या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो पहा, आज आपण ऑगस्ट 2024च्या म्हणजेच 1 ते 31 ऑगस्ट 2024च्या संपूर्ण महिन्यातील आपण चालू घडामोडी आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही रामभाव अड्डा या यूट्यूब चॅनलला इंस्टाग्राम पेजवर आणि यूट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या. प्रश्न क्रमांक पहिला आहे, भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाची थीम काय आहे? भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाची थीम आहे डेव्हलप्ड इंडिया @2047. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, 15 ऑगस्ट 2024 रोजी पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे कोणत्या रॉकेटद्वारे प्रक्षेपण करण्यात येणार आहे? तर उत्तर आहे SSLV म्हणजे स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल्स. प्रश्न क्रमांक तिसरा आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 या स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? पॅरिस ऑलिम्पिक 2024 या स्पर्धेत भारताने आपल्या 6 पदके जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 या स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत? तर सर्वाधिक पदके ही अमेरिका या देशाने जिंकलेले आहेत. आता प्रश्न क्रमांक 5 आहे, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली होती? पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये भारताचे ध्वजवाहक म्हणून मनोज भाकर आणि श्री जयेश यांची निवड करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 6 आहे, भारताच्या ज्युनियर पुरुष हॉकी संघाच्या मुख्य कोचपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? भारताच्या पुरुष हॉकी संघाच्या मुख्य कोचपदी करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, ऑलिम्पिकमधील सर्वोच्च पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? ऑलिम्पिक 2024च्या सर्वोच्च पुरस्काराने हा अभिनव बिंद्रा यांना. क्रमांक 8 आहे, 2028मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? 2028मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा ही अमेरिका या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. आता प्रश्न क्रमांक 9 आहे, डॉक्टर मोहम्मद युनूस यांनी कोणत्या देशाच्या हंगामी पंतप्रधानाची शपथ घेतलेली आहे? तर याचं उत्तर आहे बांगलादेश या देशाचे हंगामी पंतप्रधान आहेत. प्रश्न क्रमांक 10 आहे, कामिल मंजोरी यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? ट्युनिशिया या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्रमांक 11 आहे, FTI संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? मित्रांनो, मला FTIचा फुल फॉर्म सांगा. FTIची संचालकपदी धीरज सिंह यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, केंद्रीय कॅबिनेट सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? केंद्रीय कॅबिनेट सचिवपदी KV स्वामीनाथन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 13 पहा, केंद्र सरकारने EDच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? EDचा फुल फॉर्म मला मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा. EDच्या संचालकपदी उत्तर आहे राहुल नवीन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, केंद्रीय गृहमंत्रीपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? केंद्रीय गृहमंत्रीपदी गोविंद मोहन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 15 पहा, भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? प्रशिक्षकपदी ही मॉर्नेक मार्केल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, देशातील पहिले ग्रेन ATM म्हणजेच ATM हे कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आलेले आहे? देशातील पहिले धान्याचे ATM हे ओडिशा या राज्यामध्ये लॉन्च करण्यात आलेले आहे. क्रमांक 17 आहे, जगात कोणता देश सर्वाधिक दरडोई विजेचा वापर करण्यात प्रथम स्थानावर आलेला आहे? जगात सर्वाधिक दरडोई विजेचा वापर करणारा कतार हा देश प्रथम स्थानावर आलेला आहे. उत्तर आहे कतार. प्रश्न क्रमांक 18 आहे, वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक 2024 हे कोणी लोकसभेत सादर केलेले आहे?
यांचं उत्तर असणार आहे लोकसभेत सादर करणाऱ्यांचं किरण रिजिजू. प्रश्न क्रमांक 19 आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पादत्राणे आणि चर्म उद्योग समूह विकास प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये चर्म उद्योग समूहाची विकास प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे? तर याचं उत्तर असणार आहे रायगड जिल्ह्यामध्ये उभारणी करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे उदार शक्ती 2024 युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला होता? उदार शक्ती 2024 हा युद्ध सराव हा भारत आणि मलेशिया या देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला होता. क्रमांक 21 आहे भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे अहिल्या भवन हे कुठे उभारण्यात येणार आहे? भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे अहिल्या भवन हे मानखुर्द या ठिकाणी उभारण्यात येणार आहे, जे की आहे मुंबईमध्ये. क्रमांक 22 आहे कोणते विद्यापीठ देशात सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरलेले आहे? उत्तर आहे ISI बंगळूर. बंगळूरचे हे देशात सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरलेले आहे. देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत IIT मुंबई कितव्या स्थानी आहे? देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत IIT ही मुंबई 3ऱ्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत कोणती संस्था प्रथम स्थानावर आहे? IIT ही संस्था प्रथम स्थानावर असणारी IIT चेन्नई आहे. आता प्रश्न क्रमांक 25 आहे 27वी नॅशनल कॉन्फरन्स ऑन ई-गव्हर्नन्स कोणत्या राज्यात आयोजित केली जाणार आहे? नॅशनल कॉन्फरन्स ऑन ई-गव्हर्नन्स हे उत्तर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आयोजित केली जाणार आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे हिम उन्नती योजना ही कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे? हिम उन्नती योजना ही हिमाचल प्रदेश या राज्याने सुरू केलेली योजना आहे. क्रमांक 27 आहे महाराष्ट्र शासनाच्या 2024 या गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? गायन सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा अनुराधा पौडवाल यांना जाहीर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे महाराष्ट्र शासनाचा भारतरत्न भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार 2024 हा कोणाला जाहीर झालेला आहे? जीवन गौरव पुरस्कार हा उत्तर आहे आरती अंकलकरी. नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार 2024 हा कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? नटवर्य प्रभाकर पणशीकर यांचा जीवन गौरव पुरस्कार हा उत्तर असणार आहे प्रकाश बुद्धिसागर यांना जाहीर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2024 हा कोणाला जाहीर झालेला आहे? तर ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हा संजय महाराज पाचपूर यांना जाहीर झालेला आहे. तेच पहा महाराष्ट्र शासनाचा तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचा जीवन पुरस्कार 2024 हा कोणाला जाहीर झालेला आहे? तर तमाशा सम्राट यांचा जीवन गौरव पुरस्कार जनार्दन वैद्यलांडे यांना जाहीर करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 32 आहे महाराष्ट्र शासनाचा राज कपूर जीवन गौरव पुरस्कार 2023 हा 2023चा पुरस्कार आहे. हा कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? तर हा आहे आशा पारेख यांना जाहीर करण्यात आलेला आहे. मग 33 आहे नुकतेच कोणाला मरणोत्तर कीर्ती पुरस्कार जाहीर झालेला आहे? कोणत्या जवानाला मरणोत्तर कीर्ती चक्र पुरस्कार हा जाहीर झालेला आहे? तर उत्तर आहे कर्नल मनप्रीत सिंग यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 34 आहे गुजरात साहित्य अकादमीचा कवी नर्मद पुरस्कार हा कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? गुजरात साहित्य अकादमीचा नर्मद पुरस्कार हा बाबा भांड यांना जाहीर झालेला. क्रमांक 35 आहे चित्रपट महोत्सवात पार्दो अला कॅरिरा हा पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? पार्दो अला कॅरिरा हा शाहरुख खान या अभिनेत्याला भेटलेला आहे.
प्रश्न क्रमांक 36 आहे, तिमोर लेस्ते देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मान पुरस्कार हा कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तिमोर लेस्ते देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मान पुरस्कार हा द्रौपदी मुर्मू यांना सन्मानित करण्यात आलेला. प्रश्न क्रमांक 37 आहे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरकर पुरस्कार 2024 हा कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरकर पुरस्कार हा डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 38 आहे, जम्मू आणि काश्मीरच्या DGP पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? जम्मू काश्मीरच्या DGP पदी नलिन प्रभात यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्रमांक 39 आहे, लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी उत्तर असणार आहे KC वेणुगोपाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 40 आहे, कोणता देश प्लॅस्टिक पिशवीवर बंदी घालणारा पहिला देश आहे? न्यूझीलंड या देशाने घातलेले आहे. आपल्या व्हिडिओचा आजचा मुद्दा इथेच संपलेला आहे. तुम्ही अजून देखील आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा.